ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी टाकून अतिशय थंडगार अशी रेसिपी करणार आहोत. आता कडकडीत असा उन्हाळा चालू आहे आणि सगळ्यांच्या घरी काकडी तर नक्कीच अवेलेबल असते. काकडीचे तुम्ही अनेक पदार्थ केले असतील, पण ही रेसिपी ना अतिशय वेगळी आहे. एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा कराल, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आणि हवी-हवीशी अशी ही रेसिपी करणार आहोत. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा, मी एक काकडी घेतली आहे सुरुवातीला. काकडी आपल्याला पुढचं जे काकडीचं देठूक असतं ना, ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर ना अशा पद्धतीने काकडीचा चीकसुद्धा जो असतो ना, तो काढून घ्यायचा आहे. याने काय होतं, जर काकडी कडू असेल ना, तर ती कडवट कमी होतो, कडवटपणा. आणि जर तुमची काकडी कडू नसेल, तर तुम्ही असं नाही केलं ना तरी चालेल. आता इथे ना मी बाजारामधून काकडी आणली होती, पण काकडी ही 2 पद्धतीची भेटते. तुम्ही जी गावरान काकडी आणाल ना, तीसुद्धा या रेसिपीसाठी चालणार आहे. आता बघा, काकडी आपल्याला सोलून घ्यायची आहे. सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि नंतरनं साल काढून घेतलेली आहे. खूप जास्त निबारसुद्धा काकडी वापरू नका. आणि जर खूप जास्त निबार काकडी असेल ना, तर काकडीमधल्या बिया वगैरेसुद्धा इथे तुम्ही काढू शकता. आता नंतरनं काकडीच्या अशा पद्धतीच्या आपल्याला चकल्या करायच्या आहेत. तुम्ही चकल्या करू शकता, मोठमोठ्या तुकड्यांमध्ये कट करू शकता. कशाही कट केले ना तरीसुद्धा चालेल, कारण की आपल्याला ही काकडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. तर इथे पाहू शकता. मला ना आता इथे एकच काकडी पुरेशी आहे, कारण की ही रेसिपी मी 1 ते 2 जणांसाठी करते. तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, त्यानुसार इथे काकडीचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा, सगळी काकडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे. जर तुम्ही गावरान काकडी वापरत असाल ना, तर त्याची साल न काढतासुद्धा वापरू शकता, कारण की सालेमध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिकता असते. त्यामुळे तुम्ही साल नाही काढली ना तरीसुद्धा चालणार आहे. अगदी थोडंसं म्हणजे अर्धा इंचसुद्धा मी आलं घेतलं आहे इथं. अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. खूप जास्त आलं घ्यायचं नाही आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल, जास्त साहित्य घेत असाल, तर मग आल्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथे वाढवू शकता. आलंसुद्धा इथे बघा मी तुकडे करून यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये भरपूर असा पुदिनासुद्धा घालायचा आहे. पुदिन्याने ना खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे ना पुदिना असेल तर आवर्जून घाला. इथे मी अर्ध्या लिंबाची खाप पिळून घेतली आहे बघा. लिंबाच्या ज्या बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहेत. नाहीतर मग यामध्ये गेल्यामुळे आपलं जी रेसिपी आहे ना, ती कडवट होऊ शकते. तर बघा, अख्खं अर्ध लिंबू इथे मी पिळून घेतलेला आहे. अगदी बेसिक साहित्य घालायचं आहे यामध्ये आपल्याला. खूप जास्तसुद्धा साहित्याचं प्रमाण किंवा खूप जास्तसुद्धा साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं नाही. अगदी थोडंसं जिरं घातलं आहे. जिऱ्याऐवजी जिरे पावडर असेल ना, ती घातली तरी चालेल. अगदी चिमूटभर इथे मी काळी मिरी पावडर घातली आहे. आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे पाणी ना मी इथे थंड वापरलेलं आहे. तुम्ही थंड पाणी वापरू शकता किंवा मग आपण जे नॉर्मल रेग्युलर पाणी पितो ना, ते वापरलं तरी चालेल. आता हे आपल्याला अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे, पाहू शकता. जितकं बारीक वाटता येईल ना तुम्हाला, तितकं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एक बाऊल घेतला आहे. तुम्ही बाऊल घ्या किंवा एखादं वाडगं वगैरे घेतलं ना तरी चालेल. आणि त्यावरती अशा पद्धतीने चाळण वगैरे ठेवून द्यायची आहे. चाळणीऐवजी आपली चहा गाळणी वगैरे असेल ना, त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. कारण की आपल्याला इथे जो चोथा आहे ना वरचा, तो घ्यायचा नाही. त्यामुळे आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे. बघा, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हे मॅश करायचं आहे. म्हणजे जे बारीक-बारीक जी पेस्ट झालेली आहे ना, तीसुद्धा आतमध्ये पडते आणि वायासुद्धा जात नाही. पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खूप जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही, नाही तर मग याची टेस्ट इतकी चांगली येत नाही. त्यामुळे बघा, मी 1 ग्लास इतपत पाण्याचा वापर केलेला आहे. तर बघा, सगळं छान असं मी हे गाळून घेतलेलं आहे. जे जिरं वगैरे आहे ना, त्याची जर तुम्ही पूड वापरली ना, तर अशा पद्धतीने जिरं वगैरे वरती येणार नाही आणि अगदी छान असं ते सुद्धा बारीक वाटलं जाईल. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. आता तुम्हाला कळलंच असेल की आपण नक्की काय करतोय. अशा कडकडीत उन्हाळ्यामध्ये आपण नेहमी बाहेरून सरबत वगैरे विकत आणतो किंवा मग कोल्ड्रिंक वगैरे पितो. तर असं काही बाहेरून न विकत आणताना तुम्ही हा अगदी रिफ्रेशिंग ज्यूस किंवा सरबत म्हणू शकता याला. हा काकडीचा सरबत बनवू शकता. प्यायला ना खूप जास्त अप्रतिम लागतो. अगदी थंडगार असतो आणि शरीरासाठी सुद्धा अगदी छान असतो. तुम्ही यासाठी ना थंड पाणी किंवा यामध्ये बर्फाचे जे तुकडे असतात ना, ते सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये ना अगदी थोडीशी मी साखर घातली आहे.
साखर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता किंवा मग तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. यामध्ये 1 ते 2 चमचे मी सब्जा घातलेला आहे. मार्केटमध्ये सब्जाच्या ज्या बिया असतात ना, त्या आरामात मिळतात. 10 मिनटं हा सब्जा तुम्हाला भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये आणि अगदी छान असा फुलला जातो बघा. सब्जासुद्धा उन्हाळ्यामध्ये ना खूप छान असा थंडगार असतो शरीरासाठी. त्यामुळे सब्जाचासुद्धा नक्कीच वापर करा. यामध्ये अगदी चिमूटभर इथे मी काळं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोणतं मीठ असेल ना, ते सुद्धा इथे तुम्ही घालू शकता. हवं तर थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता. त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. पण इथे ना आपण लिंबाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी चाट मसाला घातलेला नाही. बघा अगदी थंडगार असा आपला हा काकडीचा सरबत तयार झालेला आहे. नक्कीच एकदा या पद्धतीने हा सरबत करून पहा. खूप छान लागतो प्यायला. तुम्ही जर एकदा केलं ना तर पुन्हा पुन्हा करून प्याल आणि काकडी आणली ना तर हा सरबत करायला मात्र विसरणार नाही. तर आजची ही उन्हाळा स्पेशल काकडीचं सरबत तुम्हाला कसं वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.